श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान, मजेत आणि हॅप्पी असाल. तर इथे काही नवीन एक एक पदार्थ बनवत होते. तर काही जणांना तो माहिती असेल, तर काही जणांना माहितीही नसेल. तर इथं आई बनवत होती हुलग्याच्या पिठाची शेंगुळी. तर फर्स्ट ऑफ ऑल त्याने लाल मिरची, मीठ आणि जिरे हे असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं होतं आणि ह्या त्या पिठामध्ये ॲड करून असं ते पीठ मळलेलं होतं. आणि 5-10 मिनिटं ते पीठ मुरल्याच्या नंतर हे तिने असं हे चकली टाईप त्याचं करत होती. त्याला शेंगोळे बोलतात. तर इथं मी ट्राय करत होते आणि मला काही ते जमत नव्हतं. खूप ट्राय करत होते, पण ते जमतच नव्हतं. तर म्हटलं चला नको शहाणपणा करायला, कारण का आईच्या पुढं कोणी असं गेलेलं आहे का कधी? तर आई करते तसं ते करायला खूप वेळ लागतो आणि खूप मेहनतही लागते. तर ते काय आपल्याला जमणार नाही. त्यामुळं ट्राय करूनही म्हटलं राहू देत आता. आणि मग हे आपलं असं साध्या पद्धतीने मी असं केलं. म्हटलं बघू की केव्हा तरी जमेल ते करायला. त्यानंतर इथं खूप छान पद्धतीने असं शेंगोळी सगळी आईने करून घेतलेली होती आणि आईच्या हाताची टेस्ट म्हणजे एकच नंबर असते आणि करण्याची पद्धत पण तिची खूप छान असते. ती आपल्याला कधीच जमणार नाही. आणि इथं सगळं असं तिने करून घेतलेलं होतं. पातेल्यामध्ये एक पाणी ठेवलेलं होतं गरम करायला. त्यामध्ये तेल ॲड केलेलं, मीठ टाकलेलं आणि हे जे शेंगोळे सगळे केलेले आहे, ते त्याच्यामध्ये तिने टाकलेले. आणि खूप छान अशा पद्धतीने शिजवून घेतलेले. त्यानंतर तिने थोडासा म्हणजे मोठासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये ॲड केलेला. खूप छान लागत होती खायला आणि खूप छान भारी पण दिसत होती. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर कोणाला हा पदार्थ माहिती आहे आणि कोणी कोणी खाल्ला आहे ते. तर दिसायला पण खूप छान लागतो. भाकरीसोबत, भातासोबत काही-काही जण तर तसं पण खातात. तर खूप छान लागतो. तर कसं वाटतंय तर नक्कीच सांगा कमेंट करून. आणि खूप भारी पण वाटतं. कारण का थंडीमध्ये असं काही-काही वेगळे-वेगळे नवीन-नवीन खायला खूप छान वाटतं. तर या जेवायला सगळेजण. तर आजचा बेत होता शेंगोळी आणि ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी. तर नक्कीच सांगा कमेंट करून कसं वाटलंय, कसं कसं नाही ते. कारण का आईच्या हातचा जो पदार्थ आहे तो कधीच कुठलाच म्हणजे असं होत नाही की हे चुकलं किंवा ते चुकलं. ती परफेक्टच करते आणि खूप छान करते. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.